बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केला गेलाय। बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील ही घटना। आरोपी शिक्षक विजय पवार, आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांनी विनयभंग करत विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केला। मुलीने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील ही घटना। आरोपी शिक्षक विजय पवार, आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांनी विनयभंग केलेला आहे। विद्यार्थिनीला ब्लॅकमेल सुद्धा केलाय। मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आता काल रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील ही घटना समोर येत आहे। आरोपी विजय पवार संदीप क्षीरसागरांचा निकटवर्ती असल्याची माहिती समोर येते। या दोन्ही शिक्षकांविरोधात आता काल रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आताची ही धक्कादायक बातमी बीडमधून समोर येते। बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील घटना। 17 वर्षीय मुलीच्या याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या अनुषंगाने जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न बीड शहरवासियांनी करू नये अशी बीड शहर पोलिसांतर्फे मला त्यांना विनंती आहे आणि शांततेचं आवाहन मी पोलीस निरीक्षक शिवाजीनगर म्हणून त्यांना करतो। पथक रवाना करण्यात आले? यस, त्याच्यासाठी 4 पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत आणि त्यांना काही मदत करणाऱ्या लोकांनाही आम्ही ताब्यात घेऊन कडक विचारपूस करत आहोत आणि लवकरात लवकर आरोपी आम्ही अटक करूया। यस, आम्हाला इथून निषेध मोर्चा संबंधाने माहिती मिळालेली आहे। क्लासजवळ काही गैरप्रकार होऊ नये, माननीय पोलीस अधीक्षक साहेब याच्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित बंदोबस्त ठेवलेला आहे आणि परत एकदा माझे आव्हान आहे की लोकांना आपण कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।